सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 65 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वराचे 4 दाणे व परमेश्वराचे जे देणं आहे जीवाला त्यावरती आपण चिंतन केलं। परमेश्वर हा पदार्थ बघितल्यानंतर, त्याचं चिंतन केल्यानंतर, परमेश्वर या पदार्थामध्ये आपण परमेश्वराच्या अनुषंगाने बरेचसे विषय याचं चिंतन केलं। परंतु जीवाला परमेश्वर काय देतात, कसे देतात आणि कोणत्या अनुषंगाने देतात, कोणत्या उद्देशाने देतात याचं चिंतन आपण आता पुढील सत्संगामध्ये करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण ज्याप्रमाणे परमेश्वराच्या या संबंधातून होणारे फळ, परमेश्वराचे 4 दाणे याविषयी चिंतन केलं, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या शक्तीचे 5 थोवे जे आज आपण बघणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत। यातील 3 थोव्याविषयी की जे गुण, धर्म व चेतनाशक्ती जे आहे देवताच्या, म्हणजे जड शक्ती आणि चेतन शक्ती, याविषयी परमेश्वराच्या या पदार्थामध्ये आपण चिंतन केलेलं आहे आणि अगदी सविस्तरपणे त्याचं चिंतन आपण केलेलं असल्यामुळं ईश्वरीचे जे शक्तीचे जे 5 थोवे याच्यामध्ये ते येतात, परंतु तरीही ज्ञान आणि विज्ञान या थोव्याविषयी आपण आज चिंतन करणार आहोत। परमेश्वराचे 5 थोवे शक्तीचे, त्यातला पहिला जो थोवा आहे तो ज्ञान, दुसरा आहे विज्ञान, तिसरा आहे गुण, चौथा धर्म व 5वा चेतनाशक्ती म्हणजे देवता। या 5 शक्तीच्या माध्यमातून परमेश्वर सकळ सृष्टीचा व्यापार चालवतात आणि आपलं जे जीवाच्या हिताचं जे कार्य आहे ते अखंडपणे करत असतात। तर परमेश्वराकडे प्रत्येक अवताराच्या अनुषंगाने हे जे 5 थोवे आहे हे प्रत्येक अवताराच्या ठिकाणी असतात। फक्त आपल्याला ह्या जीवाला माहीत व्हावं या अनुषंगाने आपल्या साहित्यामध्ये अनेक अशा गोष्टी आलेल्या आहे का त्या जीवाला माहितीच्या अनुषंगाने साहित्यकारांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे की कोणत्या गोष्टीची आपण माहिती म्हणून घ्यायची आहे आणि कोणती गोष्टी परमेश्वराने या जीवाला जीवाच्या हितासाठी सांगितलेली आहे। याची कुशलता ज्या जीवामध्ये आहे त्या जीवाला या गोष्टी लगेच लक्षात येतात, कारण चिंतन करत असताना, अभ्यास करत असताना आणि सत्संगाच्या माध्यमातून तुमच्याबरोबर जे संवाद मी करत आलो त्या संवादातून अनेक सद्भक्तांचे असे काही प्रश्न आले का त्यांच्याकडे ती कुशलता नसल्यामुळे ते समजून घेण्याला अडचणीचं ठरतं आणि माझ्यासारख्याला सांगण्यासाठी सुद्धा अडचणीचं ठरतं। तर ती कुशलता, व्यावहारिक बुद्धी या प्रत्येक जीवामध्ये जर असेल तर परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान लवकर आणि लक्षात येतं। जसं आपण कर्मराटीमध्ये म्हणतो, म्हणजे तपीला ओळखता आलं पाहिजे, किंवा शीतावरून भाताची परीक्षा, अशा छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा धर्माचं तत्त्वज्ञान काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे असं परमेश्वराने सांगितलेलं आहे। परंतु प्रत्येक जीवामध्ये ती ठेवण किंवा ती व्यावहारिकता असेलच असं नाही, परंतु त्या अनुषंगानेच आपल्या गुरुजनांकडून काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात। काही सद्भक्तांचे असे काही प्रश्न येतात की कधीकधी त्या प्रश्नांना आता कसं उत्तर द्यावं आपण आणि कोणत्या उदाहरणांनी द्यावं हा प्रश्न पडतो। परंतु इतकं मात्र नक्की की त्या प्रश्नांनी माणसाला विचार करायला एक संधी भेटते आणि त्या विचारातून, त्या संधीतून आपण तत्त्वज्ञान अधिक शोधण्याचा किंवा खोलात जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे प्रश्न निर्माण होणं हे खूप चांगलं लक्षण आहे, पण कधीकधी या समर्थवादावरती निष्ठा ठेवून काही प्रश्नांचे उत्तरं हे आपणच समजून घ्यायचे असतात आणि प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर प्रत्येक सुटेलच याची गॅरंटी नाही, कारण प्रथम आचार्य जे आहे परमेश्वराने प्रस्थापित केलेले किंवा प्रतिष्ठित केलेले प्रथम आचार्य नागदेव यांना सुद्धा 12 संदेह होते। खरं म्हणजे त्यांना ते संदेह असतील किंवा ते तर्क कुतर्क करून आपल्यापर्यंत हे प्रश्नांचे उत्तर देऊ पण शकत होते,
परंतु त्यांची धारणा अशी आहे की आपण जर देवाला विचारलं नाही आणि देवानी जर आपल्याला त्या पद्धतीचं सांगितलेलं नाही तर आपण आपल्या मनाने तर्ककुतर्क करून या समाजाला कसं काय सांगायचं. त्यापेक्षा कबूल करतो का मला संधी आहे किंवा मी देवाला ते विचारलं नाही. आजकालची परिस्थिती तशी नाही आहे, खिलाडी वृत्ती राहिलेली नाही आहे. यदा कदाचित आपण कोणाला विचारलं किंवा कोणी मला विचारलं, ते एक प्रवृत्ती असते जीवाची. तर मला येत नसेल तर मी कबूल केलं पाहिजे, मला येत नाही, किंवा मी त्याचं चिंतन करेल किंवा मी शोधेल किंवा मी माझ्या गुरुजनांना विचारून मी तुम्हाला सांगेल, असं नक्कीच सांगितलं पाहिजे. परंतु माझं कमीपणा लपवण्यासाठी म्हणा किंवा मला हे कसे समजतील, काय म्हणतील, नावं तर ठेवणार नाही, या अनुषंगाने मग मी तर्ककुतर्क करून त्याचं ओढून ताडून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, ते चुकीचं आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी स्वतः सांगितलं आहे की गुरुप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि आत्मप्रतीती. आपल्या गुरूंनी आपल्याला जर एखादी गोष्ट सांगितलेली असेल, आपल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणा किंवा तत्त्वज्ञान सांगताना म्हणा, मार्गदर्शन करताना म्हणा, तर ती शास्त्रामध्ये चेक करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. गुरुविश्वास म्हैसियाचा असं न होता आपल्याला ते शास्त्रातून शोधण्याची इच्छा, शास्त्रातून शोधण्याची सवय आणि ते व्यसन असलं पाहिजे. गुरूंनी सांगितलंय ते शास्त्रात निघालंय, शास्त्रात येतंय, मग ते आपल्या प्रतीतीला येतंय का नाही, किती प्रतीतीला येतंय, ती आत्मप्रतीती आपल्याला श्रेष्ठ भावाला घेऊन जात असते. कारण प्रत्येकाला ती आत्मप्रतीती येईलच असं नाही, प्रत्येकाला ती पटेलच असं नाही आहे. तर त्याच्या बुद्धीची कुवत आणि त्याच्या पूर्वकर्माची जोड आणि त्याचा प्रयत्नवाद हा महत्त्वाचा असतो. आज आपण ईश्वरीचे 5 थोवे यावरती चिंतन करणार आहोत. परमेश्वर ज्ञानाद्वारे कार्य करतात. जडाशक्ती म्हणजे ज्ञान, विज्ञान, गुण व धर्म. हे आपण परमेश्वराच्या सत्संगामध्ये हे पूर्णपणे सविस्तरपणे आपण घेतलेलं आहे. परंतु ज्ञान आणि विज्ञान यावरती तिथं आपल्याला खूप सविस्तर अशी माहिती किंवा चिंतन करता आलं नाही वेळेच्या अभावी, म्हणून आपण हा विषय परत घेतोय. गुण आणि धर्म हे जे आहे यावरती आपण खूप सविस्तर असं सत्संगामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये जर परत तुम्ही जर ऐकले, आणि मी सांगतो जीवाचे जे सत्संग आहे आणि परमेश्वराचे जे सत्संग आहे आपण पुन्हा पुन्हा ऐकावं, त्याचं चिंतन करावं, जेणेकरून आपण आपल्यातून निघेल परमेश्वराच्या या भक्तीमध्ये आपण अधिक तल्लीन होऊ, अधिक परिपक्व होऊ. तर परमेश्वर काय ही वस्तू जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती तेवढ्याच योग्यतेने आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात किंवा तेवढ्या मोठ्या तोलामोलाने करू शकत नाही. म्हणून ती परमेश्वर काय आहे, त्याचे गुण कोणते, त्याचे सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, करुणा, ही कृपा काय आहे नेमकं, शब्दाचा अर्थ जरी आपण समजून घेतला असेल तर त्याचं कार्य कसं वर्ततं. त्याचप्रमाणे धर्म, या धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर कार्य कसं करतात, आणि चेतनाशक्ती म्हणजे देवता, ह्या देवतेच्या माध्यमातून परमेश्वर कसं कार्य करतात, हे जर आपण बघितलं तर आपल्या मनामध्ये एक निर्भयता निर्माण होईल. खरं म्हणजे धर्मामध्ये निर्भयता येणं ही परमेश्वराच्या भक्तीची ही पहिली पायरी आहे. भयाने सर्व जग आज धार्मिकता करताना आपल्याला दिसेल. मनात भय, आणि तो अष्ट स्वभावातला एक प्रकार असल्यामुळे प्रत्येकामध्ये एक भीती असते. परंतु भीती हे अज्ञानाचं एक लक्षण आहे. जितकं अज्ञान जास्त तितकं भय त्या जीवामध्ये जास्त. म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे आपण जेव्हा जातो, म्हणजे अंधाराकडून जेव्हा उजेडाकडे जातो, तेव्हा आपोआपच आपल्या मनातलं जे भय ते निघून जातं. काही लोक परंपरेने करतात, काही लोक समाज करतो म्हणून करतो, परंतु आपली भक्ती तशी नाही. आपली डोळस भक्ती. डोळस म्हणजे ज्ञानाने केल्या झालेली भक्ती. बाप दाखवणं तर श्राद्ध कर, असं म्हण आहे कर्मराटीमध्ये. तर खरं काय, सत्य काय, समोर काय, हे प्रमाणबद्ध जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही आणि आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही. आणि त्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी, निर्भयता निर्माण होण्यासाठी, परिपक्वता निर्माण होण्यासाठी आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून पूर्णपणे शरणागत होण्यासाठी आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. तर ज्ञानाद्वारे परमेश्वर जे 5 थोवे म्हणजे 5 शक्ती आहे, त्यातला पहिला जो प्रकार आहे तो ज्ञान. ज्ञानाद्वारे परमेश्वर शक्ती शब्दे सकळै देवता, सकळै गुण, सकळै धर्म, ज्ञान, विज्ञान, हे सर्व शक्ती शब्दे बोलीचे. हे परमेश्वराचं सूत्र आहे. शक्तीमध्ये काय काय येतं,
हे 5 थोवे येतात, हे स्पष्ट सूत्रातून परमेश्वर आपल्याला सांगतात. महावाक्यातलं 6वं सूत्र आहे. आता महावाक्यातलं 6वं सूत्र सांगितलं, त्याच्यावरती चिंतन केलं, त्याच्यावरती मनन केलं, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ मी महावाक्य सांगितलं असं नाही आहे. आपण ते शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमकी शक्ती म्हणजे काय, जड शक्ती म्हणजे काय, चेतन शक्ती म्हणजे काय. परमेश्वर सत्संग घेत असताना आणि तो जेव्हा व्हायरल झाला आणि लोकांपर्यंत पोचला, ते अनेकांनी ऐकल्यानंतर याच्यामध्ये संभ्रम त्यांना निर्माण झाला की विश्वास नागरे हे डायरेक्ट महावाक्य सांगतात. तर महावाक्य न सांगता आपण शब्दाचा अर्थ बघितले, त्याचं चिंतन केलं, जेणेकरून आपल्याला परमेश्वर ही वस्तू आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे किंवा आपल्या प्रयत्नाने आपल्याला समजेल, उमजेल, कळेल. त्या अनुषंगाने एखाद्या महावाक्यातलं वचन आपण बोललो म्हणजे पूर्ण महावाक्य सांगायला सुरुवात केली. तसं आपली योग्यता नाही, पात्रता नाही महावाक्य सांगण्याची, ऐकण्याची नाही, तेव्हा सांगण्याचा विषयच नाही. परंतु महावाक्य म्हणजे काय? परमेश्वराची ओळख. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वरांनी जर ठरवलं तर परमेश्वर समजू शकतो, परमेश्वर जाणू शकतो. आणि परमेश्वरांनी ठरवलं तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. परमेश्वराकडूनच सर्व काही होत असतं. परंतु प्रयत्नवाद हा जो आहे हा जीवाचा कड असतो. आणि म्हणून आपण हे समजून घेतल्यानंतरच आपल्याला ते कळणार आहे. आणि समजून घेणं म्हणजे हा जीवाचा कड आहे, तो प्रयत्नवाद आहे. आणि त्या प्रयत्नवादातूनच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वराने अवतार घेतला, अनंत ब्रह्मांडाला जे व्यापलेले आहे ते परमेश्वर, ते सृष्टी तयार करतात, सृष्टीत या जीवाला टाकतात, स्वतः अवतार घेतात, वाडोवाडी फिरतात, फक्त आणि फक्त महावाक्य सांगण्यासाठी, म्हणजे स्वतःची ओळख देण्यासाठी. दुसरा उद्देश काय? परमेश्वर स्वतःची जेव्हा ओळख देतात तेव्हा आपोआपच देवतेची ओळख होते, तेव्हा आपोआपच प्रपंचाची ओळख होते, तेव्हा आपोआपच जीवाची ओळख होते. महावाक्यामध्ये परमेश्वराने परमेश्वर सांगितला, देवता सांगितल्या, जीव सांगितला आणि प्रपंच सांगितला. हे सर्व चारही पदार्थाचं जे तंतोतंत चिंतन किंवा तंतोतंत मार्गदर्शन महावाक्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कधीतरी महावाक्याच्या पोथीच्या माध्यमातून जर मार्गदर्शन आपल्या गुरुजनांकडून घेता आलं तर नक्की घ्यायला पाहिजे. कारण मी 1-2 पोथी अशीच जाऊन ऐकली, परंतु त्यावेळेस काही लक्षात येत नव्हतं, कळत नव्हतं. परंतु ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस ते घेईजे घुकीजे काळे करून उपयोगाचा या सूत्राचा प्रत्यय मला आला. ना आपल्याला कळो का न कळो आपण ऐकत राहिलं पाहिजे. आपल्याला समजत आहे का नाही समजा आपण वाचन करीत राहिलं पाहिजे. आपल्याला कळत आहे का नाही कळत आहे, आपल्या बुद्धीपर्यंत पोचतंय का नाही पोचतंय, पण प्रश्न विचारून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. तेव्हा ते कधीतरी केव्हा तरी उपयोगाला परमेश्वर आपल्याला लावतील, त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल. कारण इथली केलेली क्रिया वाया जात नाही कधीच. आणि तेवढा जरी यदा कदाचित आपण एखाद्याकडून मार्गदर्शन ऐकलं, 1 तासाचा सत्संग ऐकला किंवा ऐकत राहिलो, आपल्याला त्यातलं काहीच कळालं नाही, तरीही 1 तास आपले जे कर्म आहे ते प्रतिबंधित होतात, म्हणजे बंद होऊन जातात. आणि त्या कर्मातून मिळणारं आपल्याला जे दुःख आहे ते प्राप्त होणार नाही. म्हणजे हा तर पहिला लगेच लाभ आपल्याला होणारच होणार आहे. दुसरं, जेव्हा आपण ऐकतोय आपल्याला काहीच कळत नाही, काही समजत नाही, पण ते एक प्रकाराचं वस्तुस्मरणच आहे आणि ते स्मरणामध्ये आपला 1 तास जातोय, हा दुसरा फायदा लगेच आहे. आणि तिसरा, आपण प्रयत्न करतोय म्हणून परमेश्वराचं साह्य होणार आहे. ते शास्त्र आज नाही कळालं, उद्या कळेल, परवा कळेल, कधीतरी आपल्याला समजणार आहे आणि परमेश्वराची प्रसन्नता आपल्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. म्हणजे असे फायदेच फायदे. जरी तुम्हाला काहीच कळत नसलं तरी तुम्ही ऐकत असाल, तरी तुम्ही वेळ देत असाल तरी फायदाच फायदा आहे. तेव्हा जर कळालं किंवा समजलं किंवा समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर किती मोठे फायदे होतील याचा विचारही आपण करू शकत नाही. म्हणून ही परमार्ग हा असा विषय की तो फक्त फायदा आणि फायदाच आहे, दुसरं नुकसान 1% नाही त्याच्यामध्ये. जसं आयुर्वेद जे आहे आपण ते घेतलं मग ते कमी मात्राचं असो जास्त मात्राचं असो, साईड इफेक्ट काहीच नाही, तर फायदाच फायदा देऊन जाणार आहे. तसा परमार्ग हा असा आहे विषय की फायदाच फायदा जाऊन जाणार आहे. ते कधीही 1%चं नुकसानात जात नाही. मग ते कमी करा जास्त करा, जितकं घ्याल तितकं कराल तितका फायदा, जितकं वाढवाल तितका फायदा पण वाढत असतो. म्हणून परमार्गाच्या ठिकाणी आपण अत्यंत होकारात्मक विचाराचं असलं पाहिजे. इथं नुकसान काहीच नाही आहे म्हणून घेण्याचा आपण सतत उत्साह असला पाहिजे, घेण्याचा आपला सतत प्रयत्न असला पाहिजे.
आणि त्या घेण्यातूनच कधीतरी परमेश्वर आपल्याला देऊन जातील हे सांगता येत नाही. कारण प्रयत्न करी दैवाचेच आहे. आपली प्रयत्न, आपली धडपड, आपली तळमळ जर असेल तरच आपल्याला ते परमेश्वर देणार आहे. ह्या कर्मराटीमध्ये जगत असताना एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला एखादी वस्तू घ्यायची. आपल्या जीवनामध्ये असे खूप प्रसंग आलेले मित्रांनो, की एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि ती वस्तू आपण एखाद्या व्यक्तीकडे मागतोय, तो नाही म्हणतोय. आपण दुसऱ्यांनी मागतोय, आपण तो नाही म्हणतोय. कारण आपल्याला गरज असल्यामुळं आपण परत परत वारंवार त्याच्याकडे मागतोय. तिसऱ्यांदी मागितल्यानंतर, विनंती केल्यानंतर त्याला असं वाटतं हा खूपच मागतोय, आता जाऊ द्या, देऊन टाका. त्याची इच्छा नाही देण्याची, पण तरी देतो. तसं परमेश्वराकडं आपण जर तळमळ करीत राहिलो, आपला प्रयत्न सतत राहिला, धडपड करत राहिलो, तर आपली योग्यता असेल नसेल, आपली पात्रता असेल नसेल, पूर्वकर्माची जोड असेल नसेल, पण परमेश्वर अनार्जित दाता असल्यामुळं तो आपल्याला देतोच देतो. कारण आपली तळमळ, आपलं ध्येय, आपला उद्देश, आपला प्रयत्न परमेश्वर बघत असतो. आणि म्हणून आपण सतत ह्या साहित्याच्या अनुषंगाने, तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने याची घेण्याची तळमळ आणि धडपड आपण करत राहिलो पाहिजे. कोणाच्याही माध्यमातून, कशाच्याही माध्यमातून, कुठेही, कोणाकडूनही. जे परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान, याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरं चांगलं काहीच नाही आहे. आणि म्हणून जे चांगलं आहे ते लगेच घेत राहावं, कोणाकडूनही घेत राहावं. असं काही नाही की विशिष्ट व्यक्तीकडूनच घेतं, तिथं विशिष्ट व्यक्तीकडूनच घ्यायला पाहिजे किंवा अन्यथा दोष लागेल. हे सारं भ्रामक गोष्टी आहे. ज्याच्याकडून आपण ऐकतोय, त्याच्याकडून आपल्याला समजते, तो कोणीही व्यक्ती असो, त्याच्याकडून आपणही घेतलं पाहिजे. सामान्य स्त्रीच्या ठिकाणी असलेला एखादा साधक आणि त्याच्याकडे सुद्धा जर तत्त्वज्ञान असेल तर परमेश्वर म्हणतात तिथं जाऊन तुमची जी शंका आहे ती तुम्ही फेडली तरी चालेल. तर सामान्य स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीपेक्षा आपण तर खूपच चांगला आहोत. त्या अनुषंगाने आपण ही विचार मनामध्ये, विकल्प मनामध्ये किंवा शंका मनामध्ये न येता आपण जिथून आपल्याला घेता येईल, जिथून आपल्याला समजेल, जिथून आपल्याला समजतंय, कळतंय, तिथून आपण घेतलं पाहिजे. फक्त एक पद्धत, एक नियम आपण आपल्याला लावून घेतला पाहिजे. त्या पद्धतीनं, त्या नियमानुसारच जर आपण घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. तर आज आपण परमेश्वराच्या शक्तीचे जे 5 थोवे त्याचं चिंतन करणार आहोत. त्याच्यामधला पहिला थोवा जो आहे ज्ञान. शक्तीचे जे कार्य आहे, ज्ञानशक्ती ही जी आहे तिचं जे कार्य आहे, वेद म्हणजे कोरा वेद, जावळा वेद. आपण वेदाच्या एका सत्संगामध्ये घेतलेले की कोरा वेद म्हणजे काय, जावळा वेद म्हणजे काय. तर त्याचं आपण ते जर तुम्ही ऐकत आले असाल तर आता सोपं होईल. कारण पुढे जाऊन जे सत्संग आहे त्याच्यावरती परत विस्तृतपणे आपण चिंतन करणार नाही आहे. पण ढोबळमानाने आज आपण हे समजून घेणार आहे. ती ज्ञानाचं जे पहिली जी कार्य आहे ते वेद देणं, म्हणजे जावळा वेद आणि कोरा वेद. वेद म्हणजे आवड निर्माण करणं. तर हे ज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानाची शक्ती आहे, ज्ञानाचं कार्य आहे. परमेश्वराच्या ज्ञानाचं पहिलं कार्य काय की वेद निर्माण होणे. जीवाला वेद आवड निर्माण होत नाही तोपर्यंत पुढं काहीच नाही. आपण कर्मराटीमध्ये म्हणतो आवड असेल तर सवड निघेल. तसं आवड ही ज्ञानाचं पहिलं लक्षण आहे आणि पहिलं कार्य आहे. त्या अनुषंगाने हे ज्ञान कार्य करत राहतं. दुसरं आहे वेदशक्ती. पहिले तर वेद तर दिला, पण वेदशक्ती म्हणजे विपरीत वेद, विषय प्रेमाची स्थिती. तर हे जे वेद आहे ते वेदाचे प्रकार आहे. त्या वेदाच्या प्रकारातून शक्तीद्वारे परमेश्वर हे ज्ञानाच्या शक्तीद्वारे हे वेद शक्तीचं कार्य करतात. तिसरा प्रकार आहे बोध. बोध म्हणजे चौपदार्थाचं जाणीव करणे, चौपदार्थाची कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेणे. आणि आपण ह्या सत्संगामध्ये या 4ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. हे एक प्रकारे ज्ञानाच्या बोधाचं कार्य आहे. आणि परमेश्वर हे ज्ञानाद्वारे करत असतात. शब्दरूपी ज्ञानाद्वारे आपल्याला हा बोध देत असतात का जीव म्हणजे काय, देवता म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय आणि परमेश्वर म्हणजे काय. तर हे बोधाचं कार्य ज्ञानाच्या माध्यमातून चालत असतं. पुढं दुसरं बोधशक्ती. पहिलं बोध, जसं वेद आणि वेदशक्ती तसं बोध आणि बोधशक्ती. तर चौपदार्थाचा प्रकाश करून देणे म्हणजे जाणीव करून देणे. जीवेश्वर भाव उमटणे. मी जीव आहे हा भाव आपल्यामध्ये निर्माण झाल्यानंतर त्या जीवाच्या अनुषंगाने जे त्याच्या मर्यादा आहे त्या आपल्याला कळाल्या पाहिजे. नाहीतर आपण जीवपदार्थ समजून घेतला ना, आपण अहंकारातच जर वागत असेल, जीवपदार्थ समजून घेतला आणि मीच सर्व काही करू शकतो, मी माझ्यातून निघालो नाही, मी माझ्यापासून जर बाहेरच पडलो नाही, तर मग तो जीवपदार्थ समजून घेतल्यासारखं होणार नाही. जीवपदार्थ समजून घेणं म्हणजे त्याची जाणीव करून घेणं. जसं पूजनीय माईम भटांना बोध झाला, आचार्यांना बोध झाला, तर जीवेश्वर भाव म्हटला, मी जीव आहे आणि हा परमेश्वर आहे. देवता वर्ग समजला,
प्रपंच वर्ग समजला, तर हे प्रपंचाचे हे चारही पदार्थाचं जे तंतोतंत जाणीव जी आहे ती बोधशक्तीद्वारे परमेश्वर देत असतात. ही ज्ञानाची शक्ती आहे, ज्ञानशक्तीने परमेश्वर आपल्याला हे देत असतात. तिसरं आहे, पाचवं आहे परावाचा, म्हणजे त्रिगुणात्मक निर्गुण करणे, दग्धलेल्या जीवांना शांतविणे. त्रिगुणात्मक म्हणजे देवतेचं राजस तामस सात्विक याला त्रिगुणात्मक म्हणतात. आणि परमेश्वर म्हणजे निर्गुण, त्याच्याही पलीकडं निर्गुण निराकार. तर हे जे त्रिगुणाचं आहे ते निर्गुणाकडं निर्माण करणं किंवा निर्गुणामध्ये परावर्तन करणं, किंवा जसं आळक राजाचं तिन्ही ताप परमेश्वरांनी म्हणजे दत्तप्रभूंनी शंभुली म्हणून शांतविलं, म्हणजे काढून टाकलं, त्याचे दुःख जे आहे ते निवारण केलं. अशा पद्धतीनं परावाच्या या शक्तीद्वारे म्हणजे ज्ञानाच्या या परावाच्या शक्तीद्वारे परमेश्वर कार्य करत असतात. सहावं आहे पराशक्ती, म्हणजे परदृश्य अवताराकडून सहाय्य होणे. परदृश्य जे अवतार आहे त्याचं सहाय्य होणे म्हणजे गोविंदप्रभू बाबा यांच्याकडून आपल्याला सहाय्य होत असतात, अवताराकडून सहाय्य होत असतात. हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून हे सहाय्य होतात. अनुभव ज्ञान, अनुभूती म्हणजे साध्वी पावन करून आनंद देणे. तर अनुभवातून प्रचिती निर्माण होत असते आणि प्रचितीतून जो पावन करून परमेश्वर देतात. म्हणजे साध्वी पावन म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाण्याचा हा विषय शेवटचा. तर त्याला पावन करून देणं म्हणजे आनंद देणं, परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त करणं, हे ज्ञानाच्या अनुभव ज्ञानातून प्राप्त होत असतं आणि ह्या शक्तीद्वारे परमेश्वर आपल्याला ते देत असतात. आठवं आहे प्रेमाचे दातृत्व करून ईश्वर स्वरूपाचे दर्शन करवणे. प्रेमाचं दातृत्व करतात, जसं पूजनीय तपस्विनी बाईसा यांना प्रेमाचं दातृत्व केलं आणि स्वतःचं जे ईश्वर स्वरूप आहे त्याचं दर्शन घडवलं. आता प्रेम परमेश्वराला आपल्याला जीवाला प्रेमच द्यायचं आहे आणि आपणही प्रेमच मिळवण्याचा उद्देश ठेवून आपण आपली भक्ती केली पाहिजे. परमेश्वर म्हणतात, असनिधानी तळमळ जर केली हट्ट धरला तर मी असनिधानी सुद्धा प्रेम देऊ शकतो. तर आपली ती तळमळ, तो आपला हट्ट असला पाहिजे आणि परमेश्वराचाही कड जीवाला प्रेम देण्यासाठीच आहे. कारण ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराच्या प्राप्तीची दोन साधनं आहेत. ज्ञानामध्ये खूप अवघड आहे. ज्ञान एकदा झालं का माणसामध्ये प्रश्न निर्माण होतात, चिकित्सा निर्माण होते, विकल्प निर्माण होतो. अशा अनेक गोष्टीला तो उत्पन्न करत असतो किंवा निर्माण करत असतो. जे ज्ञान जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड आहे आणि त्या अवघडातून तो परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी अत्यंत त्याला खडतर असा प्रवास करावा लागतो. तसं प्रेमाचं नाही आहे. प्रेम एकदा झालं का आपले जे पहिले जे दोष आहे जीवाचे, विकार, विकल्प आणि स्वभाव, हे परमेश्वर उच्छेदून टाकतात. त्या स्वभावाचं कार्य एकदा थांबलं की परमेश्वर प्राप्ती होणं अत्यंत सोपं होऊन जातं. म्हणजे सहजच परमेश्वर त्या प्राप्तीला आपल्याला घेऊन जाऊ शकतात किंवा आपण पण जाऊ शकतो. परंतु हे ज्ञान म्हणजे काटेरी रस्ता आहे, परंतु त्याच्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानमोचक सांगितलं आहे, सुरुवात तिथूनच करावं लागेल. त्यानंतर आपली धडपड, आपली तळमळ, आपला प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा, यातून मग प्रेमाचे उपाय जोडून आपण प्रेमाला जाऊ शकतो किंवा परमेश्वर आपल्याला प्रेम देऊ शकतात. पण आपला प्रयत्न, आपलं साध्य, आपलं ध्येय तेच असलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात, होईल का नाही होईल हावतं धर. जसं एखादा मुलगा 10वीत गेल्यानंतर त्याचे वडील किंवा त्याचे शिक्षक काय सांगतात की तू टार्गेट घे, 90% घे, चल काय हरकत नाही. नाही पडला ना, 2-4-5% कमी पडले, पण तू जास्तीत जास्त टार्गेट ठेव. तुमच्या जीवनाचं ध्येय हे जास्तीत जास्त ठेवा. त्यातून खाली जर असेल तर काही हरकत नाही. तसं व्यवसायामध्ये सुद्धा या गोष्टी चालतात की आपण यावर्षी एवढा बिझनेस करायचा, तो होईल का नाही होईल, प्रयत्न तर करणार आहोत, परंतु टार्गेट मोठं ठेवलं पाहिजे. स्वप्न आपण मोठे ठेवले पाहिजे. इच्छा, आकांक्षा किंवा जी हाव आहे, ही वासना आहे, ही आपण परमेश्वर प्रेमाची जर ठेवली तर परमेश्वर नक्कीच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातील. तर प्रेमाचं दातृत्व करून ईश्वर स्वरूपाचे दर्शन करवणे हे ज्ञानाचं कार्य आहे. परमेश्वराच्या शक्तीच्या 5 थव्यापैकी हे जे ज्ञान आहे पहिलं, तर ते ज्ञानामधून परमेश्वर काय काय आपल्याला देतात याचं आपण आज चिंतन केलं. वेद देतात, बोध देतात, वेद शक्ती देतात, बोध शक्ती देतात, परत सहाय्य करतात, परत अनुभव ज्ञान देतात, प्रेम देतात. या साऱ्या गोष्टी ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वर ह्या जीवाला देत असतात. दुसरा जो थोवा आहे विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. आता हा विज्ञानाविषयी आपल्या मनामध्ये बरेच संभ्रम आणि शंका पण आहे, गैरसमज पण आहे. आज आपण सहजच मराठीमध्ये बोलता बोलतो की जिथं विज्ञान थांबतं तिथं
धार्मिकता किंवा धर्म सुरू होतो. हे चुकीचं आहे. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं महावाक्यामध्ये, परमेश्वर सर्वशक्ती, शक्तिमान, आणि शक्ती म्हणजे सगळे ज्ञान आणि विज्ञान, म्हणजे परमेश्वराची एक शक्ती विज्ञान म्हणजे. आणि जिथं परमेश्वर आहे तिथं विज्ञान आहे, जिथं विज्ञान आहे तिथं परमेश्वर आहे, याचा अर्थ असा होतो. म्हणून विज्ञानाच्या माध्यमातून जे आज नवीन नवीन प्रयोग किंवा नवीन नवीन संशोधन चालू आहे, हे जीव स्वतःच्या सुखासाठी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यात सुद्धा एक प्रकारे परमेश्वरच आहे. परमेश्वराने ज्या जीवाला निवडलेलं आहे किंवा ज्या जीवाच्या प्रयत्नामधून ते होत असतं, त्यांनी ते प्राप्त केलेलं असतं त्याच्या प्रयत्नाने किंवा पूर्वकर्माच्या जोडीनं. परंतु ह्या जीवाच्या सुखासाठी हे विज्ञानाद्वारे परमेश्वर कार्य करत असतात, आणि विज्ञानाचं कार्य हे परमेश्वर चालत असतं. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे बैलगाडीचे किंवा एका गाडीचे दोन चाकं आहे. जिथं ज्ञान आहे तिथं विज्ञान आहे, जिथं विज्ञान आहे तिथं ज्ञान आहे. आणि हे दोन्ही जिथं आहे तिथं परमेश्वर नक्कीच आहे, परमेश्वर शक्ती नक्कीच आहे, परमेश्वर तत्त्वज्ञान नक्कीच आहे. हे समजून घ्यायला थोडं अवघड वाटेल, परंतु जिथं विज्ञान, तुम्ही विचार करा, आजकाल आपल्याकडे चमत्काराच्या माध्यमातून अनेक गोष्टी येतात. तसं पाहायला गेलं तर परमेश्वराच्या साहित्यामध्ये परमेश्वर म्हणतात चमत्कार असा काही नसतो. चमत्कार फक्त एकच परमेश्वर करू शकतो, आणि तो म्हणजे जीवाला जीवाची ओळख करून देणं, ह्या अनादि अविद्या जीवाला ज्ञानयुक्त बनवणं, निरानंद जीवाला आनंद देणं, हा सर्वात मोठा चमत्कार आहे. कारण निरानंद आहे आणि त्याला आनंद द्यायचा आहे, त्याला आनंद उपभोगायला लावायचा, हा चमत्कार किती मोठा असू शकतो. म्हणजे तुमचं मूळ जे स्वरूप आहे ते बदलायचं आणि दुसऱ्या स्वरूपाला घेऊन जायचं, हे परमेश्वरच करू शकतात. जे जीवाला जीवापासून तोडणं, जीवाला जीवातून बाहेर काढणं, जीवाला जीवाची जाणीव करून देणं, आणि त्या जाणीवेतून त्या जीवाने आपल्याला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाणं, हा सर्वात मोठा चमत्कार आहे. आता आजकाल आपले जे चमत्कार पाहतो, कारणाशिवाय कोणतीच गोष्ट कार्याला येत नाही. परंतु ते कारण जे आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, आपली कॅपॅसिटी नाही, आणि त्या मर्यादा येत असल्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून त्याला आपण चमत्काराचं नाव देतो. परंतु हे चुकीचं आहे. कारणाशिवाय कोणती गोष्ट कार्याला येत नसेल, तर ज्या अर्थी कार्याला येत नसेल त्या अर्थी कार्याला आलेली गोष्ट तिला काहीतरी कारण आहे, आणि ते कारण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण चमत्कार म्हणतो. परंतु कारण रूपाने ती वस्तू, ती गोष्ट असते. तर विज्ञान यामध्ये 3 प्रकार येतात, उपप्रकार. विज्ञानामध्ये काय काय येतात आपण बघू. ज्ञानरूप विज्ञान म्हणजे विज्ञान आहे पण ज्ञानरूप आहे. जसं सलक्षण विज्ञान आणि विलक्षण विज्ञान असे 3 प्रकार येतात. ज्ञानरूप विज्ञान, सलक्षण विज्ञान आणि विलक्षण विज्ञान. वेगवेगळे टप्पे आहे, त्याचे उपप्रकार आहे. तर अनाचा आन दाखविणे याला विज्ञान म्हणतात. एक गोष्ट आहे परंतु ती दुसरी करून दाखवायची. हातचलाखीच्या माध्यमातून हे जादूगार लोक सुद्धा असंच करतात, काहीतरी वेगळं दाखवायचं आणि तिसरंच करून दाखवायचं. ती एक हातचलाखी असते एक प्रकारे. परंतु परमेश्वर हे विज्ञानाचं कार्य काय करतात, अनाचा आन म्हणजे एका वस्तूचं दुसरी वस्तू दाखवायची, म्हणजे डायरेक्ट बदल करून टाकायचा, त्याला विज्ञान म्हणतात. आणि ज्ञानरूप ते अनाचे आन दाखविले ते ईश्वरीचे आती. आणि हे जे ज्ञानरूप विज्ञान जे आहे ते अनाचा आन जे आहे ते फक्त परमेश्वराच्या मध्येच असतं, परमेश्वरच करून दाखवू शकतात आणि परमेश्वरच ते करतात. हे कोणत्याही जीवाचं किंवा कोणाचंही कार्य, देवतेचंही कार्य ते नाही आहे आणि ते असू शकत नाही. म्हणून ते परमेश्वराच्या ठिकाणीच आहे अनाचा आन. आणि अशा लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक लीळा अशा आहे का त्या आपण बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्या विज्ञानाच्या लीळा आहे. जसं जे आपलं लिंबाचं झाड होतं ते दाईंबाला देव सांगतात की हे पान कसं असेल. आता लिंबाचं झाड आहे म्हटल्यानंतर ते आंबटच राहतं नैसर्गिकरित्या, ते म्हणे आंबट आहे, खा म्हणे, तर ते गोड लागलं. म्हणे गोड आहे, म्हणे आता कसं असेल, आता गोड खाल्लंय म्हटल्यानंतर गोडच म्हणणार, परत खा म्हणे, परत खाल्लं तर ते आंबट निघालं. म्हणजे अनाचं आन करणं, जे गोड आहे ते आंबट करणं, आंबट आहे ते गोड करणं, हे विज्ञानाचं कार्य आणि हे फक्त परमेश्वरच करू शकतात. अशा अनेक लीळा आपल्या लीळाचरित्रामध्ये आलेले आहे. आणि त्या लीळा करण्याचं कार्य परमेश्वर जे चमत्कार वगैरे करतात, ह्या जीवाला वेद निर्माण व्हावं, त्या परमेश्वराकडे तो आकर्षित व्हावा, परमेश्वरांनी त्याला परमेश्वरा म्हणून त्यांनी भजन पूजन करावं, आणि मग त्याचं हित जे आहे या जीवाला माहीत नाही आहे स्वतःचं हित, म्हणून परमेश्वर हिताच्या माध्यमातून, त्याला सुख देण्याच्या माध्यमातून परमेश्वर हे चमत्कार करत असतात आणि करून दाखवत असतात फक्त जीवाच्या हितासाठी. दुसरं हे ज्ञानरूप विज्ञान म्हणजे यामध्ये 3 प्रकार येतात ज्ञानरूप विज्ञानामध्ये. म्हणजे भावी भाव जो आहे, या भावी भावाचा जो विषय आहे, वस्तू आहे तीच बदलून दाखविणे.
ती वस्तू आहे तीच बदलायची आहे. म्हणजे मेकरी दीर्घश्री मूर्ती वाढीनली. मेकरला ज्यावेळेस बोनेबायांबरोबर देव होते आणि मुक्काम होतो, तिथं चोर येतात. नंतर देव एका मंदिरामध्ये आणि बोनेबाई एका मंदिरामध्ये. चोर आल्यानंतर त्या बोनेबाया ओरडल्या, देव चोर आले. तर देवाने एवढी श्रीमूर्ती वाढवली का त्या चोरांनी ते चोरलेलं जे आहे ते तर टाकलं, पण ते चोरण्यासाठी जे काही कपडा आणला होता ते पण टाकून पळून गेले. म्हणजे एवढी मोठी शक्ती त्यांनी वाढवली. तो ज्यावेळेस देव सांगतात बोनेबाईंना का काय काय चोरलं बघा तुम्ही, तर ते सर्व चेक करायला लागले. म्हणे काहीच चोरलं नाही देवा, सर्व आहे. म्हणे हे कपडा कोणाचा आहे? म्हणे हा चोराचा आहे. म्हणे मग चोरच नागावला. चोरायला आला परंतु तोच नागावला, म्हणजे तोच इथं देऊन गेला. तर त्यांना परत भीती वाटली की आता हे वस्तू नेण्याच्या उद्देशाने ते चोर परत येतील. देव म्हणे परत येणार नाही. कारण देवाला गॅरंटी होती काय येणार नाही. तर एवढी मोठी श्रीमूर्ती त्यांनी पाहिल्यानंतर तो काय येणार आहे, तो घाबरून गेला निघून पळून. अशा कितीतरी लीळा आहे. जसं सिंहनाद केला वाघाला पळवण्यासाठी. इतका मोठा सिंहनाद केला का ते वाघ जो पळाला परत आलाच नाही किंवा येणार पण नाही म्हटले. तर हे जे भावाचा भाव जो आहे, वस्तू आहे तीच बदलून दाखवायची, तिच्यामध्येच बदल करून त्याचं कार्य करायचं. दुसरं आहे भावी अभाव. पहिलं भावी भाव झाला, आता हे भावी अभाव म्हणजे वस्तू आहे ती अभाव करणे. म्हणजे जसे भट्टा होणे अदृश्य होणे. ज्या ठिकाणी जे एकदा असंच देव आणि सर्व भक्त लोक गावी जात होते, तर दोन रस्ते सुटतात. एका ठिकाणी एका रस्त्याच्या बाईसांचे काही नातेवाईक राहतात. बाईसा हट्ट करतात की देवा इकडून चला. त्यांना असं वाटलं इकडून गेलो तर आपले काही नातेवाईक वगैरे त्यांना भेटता येईल. तर देवाची प्रवृत्ती नसते. देव म्हणतात नाही बाई, मग आमची प्रवृत्ती नाही, इकडनं जायचं. परंतु ते हट्ट धरतात, देव अदृश्य होतात. आणि मग बाईसा सुद्धा बेशुद्ध पडतात. आणि मग परत उठल्यानंतर देव परत दृश्य झाल्यानंतर बाईसांना उठवतात. आणि मग काय झालंय विचारतात. तर मग ते लक्षात आलं त्यांच्या, आणि त्यांनी परत कधी हट्ट धरला नाही बाईसांनी. ते अदृश्य होणं, परमेश्वर अचानक अदृश्य झाले. तर ते जे आहे तर ते भावी अभाव म्हणजे आहे. ही विज्ञानाचं कार्य, परमेश्वराचं ज्ञानरूप विज्ञान जे आहे त्याचं कार्य आहे. तिसरं आहे अभावी भाव. म्हणजे वस्तू नाही ती दाखवणे. जसे बळेग्रामी राक्षस महादेवांना दाखवला. बळेग्राम जे आहे ते महादेवाला राक्षस दाखवायचा. म्हणजे जी वस्तूच नाही आहे ती दाखवायची आहे. ज्ञानविज्ञान. त्याचप्रमाणे वेरूळला श्री गोविंदप्रभू बाबांचं श्रीमूर्ती दाखवली या सर्व भक्तांना. त्यांना ते हट्ट धरतात की आम्हाला गोविंदप्रभू बाबांची श्रीमूर्ती दाखवा. तर देव प्रसन्न झाले आणि त्यांनी ती श्रीमूर्ती दाखवली. म्हणजे हे ज्ञानरूप विज्ञानाचं कार्य परमेश्वर करत असतात भक्तांच्या या विनंतीला मान देऊन. साध्वी समोरत्व म्हणजे साध्वी जे आहे ते समोरच दिसतं. या भक्तीस अविद्याछेदाचा अवसर पण दिसतो. कधी कधी असं होतं की अनादि अविद्याछेद कसा करतात याचा अवसर या ज्ञानरूप विज्ञानातून या जीवाला परमेश्वर दाखवू शकतात. म्हणजे साध्वी जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न परमेश्वर करतात. विज्ञान मूर्तीच्या ठाई जसे 16 सहस्र गोपींसोबत विज्ञानाचे श्रीकृष्ण महाराज होते. नारद मुनी एकदा सहज देवाला गमतीनं म्हणतात की खरं म्हणतात की म्हणे आम्ही असंच फिरतोय, आमचं लग्न होत नाही, आम्हाला मुलगी भेटत नाही, तर तुमच्याकडे एवढे आहे एखादी मुलगी द्या आम्हाला. म्हणे ठीक आहे, ज्या ठिकाणी मी नाही आहे ती तुम्हाला घेऊन जा. आता 16 सहस्र नारद प्रत्येक रूममध्ये जातात, डोकावतात. श्रीकृष्ण महाराज तिथं क्रीडा करतात. सगळीकडे फिरल्यानंतर एकाच ठिकाणी नसतात. ती सत्यभामा ती असते नारद मुनीची बहीण. म्हणजे देवाच्या ह्या लीळा आगात आहे. श्रीमूर्तीच्या माध्यमातून परमेश्वर सगळीकडे त्यांना दिसले. कुठंच श्रीकृष्ण महाराज नाही आहे किंवा क्रीडत नाही आहे हे त्यांना लक्षात आलं नाही. जसं 16 सहस्र नारायणच्या ठिकाणी परमेश्वर स्वतः श्रीमूर्तीच्या माध्यमातून दिसले. म्हणजे विज्ञान मूर्ती. आणि ह्या विज्ञान मूर्तीच्या लीळाचरित्रामध्ये अनेक लीळा आहे. हंसूबाई आहे, यांना 12 वर्ष स्थिती दिल्यानंतर परमेश्वर आपल्या शेजारीच आहे असं दिसत होतं. बोधासवेलिती म्हणजे बोधासोबत विज्ञान देतात, त्याबरोबर बोधवंत तर्कवितर्क करतो. बोधाबरोबर जे आहे तर ज्ञानरूप विज्ञानाचं बोध दिला का त्या बोधामुळं हा जो जीव आहे ना तर्क कुतर्क करतो. हे ज्ञान विज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानरूप विज्ञानाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे लहान सहान स्थिती सुख
हे सुद्धा ज्ञानरूप विज्ञानाचं लक्षण आहे. परमेश्वराने अनेक जीवाला स्थिती देत असते, स्थितीच्या भरात त्यांच्याकडून काही कार्य करून घेतात. तर अल्पकाळ स्थिती सुख द्यावायचे असेल तर परमेश्वर ते विज्ञानातूनच देतात. अल्पकाळ छोटासा वेळ नुसती स्थिती दिली आणि त्यातूनच त्यांना एक सुख आनंद प्राप्त झाला. जसं दीपावली असते, दीपावलीमध्ये महादाईचा जाते भिक्षा मागायला. आता दीपावलीचा सण म्हटल्यानंतर सगळीकडे रोषणाई केलेली, नवे नवे कपडे घातलेले, गोडधोड खाल्लेलं आहे. तर त्यांना स्वतःवर थोडंसं हे दया येते की आपले कपडे फाटलेले, आपल्याकडे गोडधोड नाही, काही नाही. परंतु त्या मिनिटाला त्यांनी त्या विचारावरती विजय मिळवला आणि दुसरा विचार करतात की तुम्ही किती रोषणाई करा, किती कपडे घाला, गोडधोड करा, परंतु तुम्ही तर नवसाचे बोकड. आम्ही कोण? आम्ही तर परमेश्वराचे साधक. आम्हाला तर परमेश्वराचा आनंद भेटणार. या अनुषंगाने परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतात. आणि ज्यावेळेस महादाईचा येते दुसऱ्या दिवशी सर्व महाजन वगैरे येतात नवे नवे कपडे घालून वगैरे. तर ते महाजन देवा बसल्यानंतर त्यांना स्वतः अगदी गरीब दरिद्री वाटायला लागतं. आणि हे जे साधू भक्त जे असतात ते खूप खुश, प्रसन्न आणि आनंद सुखदायी वाटतात त्यांना. तर हे जे कार्य आहे लहान सहान स्थितीच्या माध्यमातून, तर हे परमेश्वर ज्ञानरूप विज्ञानाच्या माध्यमातून करत असतात. आता परमेश्वराकडे सर्वच आहे, परंतु कोणत्या वेळेस कोणतं कार्य, कोणत्या वेळेस कोणतं नियोजन आणि कोणत्या वेळेस काय द्यायचं, तर ह्या अनुषंगाने ही माहिती म्हणून आपल्याला साहित्यामध्ये आलेली आहे. आणि दीर्घकाळ जर विज्ञानाच्या होतात तर दीर्घकाळसुद्धा स्थिती ह्याच माध्यमातून विलक्षण विज्ञानातून परमेश्वर देत असतात. तर विपरीत वेद, तर प्रमादियाला विपरीत वेद देताना या विज्ञानातूनच देतात. जो प्रमादी असतो म्हणजे अनुसरल्यानंतर कळत न कळत त्याच्याकडून ओकठी क्रिया घडली, त्याला प्रमादिया म्हणतात. आणि तो प्रमादिया जो आहे याला विपरीत वेद देताना परमेश्वर ज्ञानाच्या थव्यातूनच देतात. म्हणजे या ज्ञानाच्या माध्यमातूनच त्याला विपरीत वेद देतात. म्हणजे त्याची जी कशावर एक विपरीत वेद कशावर त्याची आवड नसते, फक्त परमेश्वरावरतीच एक आवड निर्माण झालेली असते किंवा त्याचा वेद असतो, तर त्याला विपरीत वेद म्हणतात. तर विपरीत वेद जो आहे प्रमादियाला विपरीत वेद देताना या विज्ञानातूनच म्हणजे ज्ञानरूप विज्ञानातूनच कार्य परमेश्वर करतात. तर सलक्षण विज्ञान, आता हे झालं ज्ञानरूप विज्ञान. आपण आता हे तिसरं सलक्षण विज्ञान बघतोय. तर विद्यारूप जैशीचा भावना पुरुषांना विद्या जी चक्रपाणी प्रभूंनी दिली, तशी चर्मकारादितले देवतांचे विज्ञान, हे देवतांचे विज्ञान जे आहे तर चक्रपाणी प्रभू बाबांनी 52 पुरुषाला विद्यादान दिलेलं. परत चर्मकाराला स्वामी श्री चक्रधरांनी जे स्थिती दिली किंवा जे विज्ञान दिली ते देवतांचे विज्ञान जे आहे त्या विज्ञान हे जे आहे तर हे सलक्षण विज्ञानाचं परमेश्वर कार्य करतात. सर्व देवतांचे जे सामर्थ्य ते परमेश्वराच्या ठिकाणी स्वीकार आहे त्या सलक्षण विज्ञान म्हणतात. म्हणजे सर्व देवतांचे जे सामर्थ्य ते परमेश्वराच्या ठिकाणी स्वीकार, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी हे सर्व गोष्टी आहे आणि त्यातूनच परमेश्वर कार्य करतात. आपण परमेश्वराच्या ह्या पदार्थामध्ये बघितलेलं आहे की देवतेचं परमेश्वराकडे काय काय आहे आणि ते का स्वीकारतात. ऑलरेडी परमेश्वराला देवतेकडून काही स्वीकारायची गरज नाही, परंतु त्याचे कार्याच्या माध्यमातून कार्यरूपाला आणण्यासाठी परमेश्वराने त्याचा स्वीकार करून त्या पद्धतीनं कार्य करतात. जसं जीवाचे पूर्ण परमेश्वर जीवधर्म देह धर्म स्वीकारतात. आता परमेश्वराला या जीवाचे जीवधर्म देह धर्म स्वीकारायची गरज आहे का? याचा अर्थ त्यांच्याकडे ते नाही आहे का, ती कमतरता आहे का? नाही. जीवाच्या हितासाठी, जीवाचं भलं होण्याच्या उद्देशाने परमेश्वर हे जीवधर्म देह धर्म स्वीकारत असल्यामुळेच परमेश्वर ज्या जीवाच्या ज्या क्रिया आहे त्या स्वीकारात घेऊ शकतात आणि त्या स्वीकारल्यानंतरच त्या जीवाची योग्यता वाढत जाऊन परमेश्वर ह्या जीवाला ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. या अनुषंगाने परमेश्वर स्वीकार करत असतात. परमेश्वर तर सर्व शक्ती युक्त असल्यामुळे सर्वच काही गोष्टी परमेश्वरामध्ये आहे, परंतु स्वीकार करण्याचा विषय आणि तो स्वीकार करण्याचा उद्देश काय का ह्या जीवाचं हित, ह्या जीवाचं भलं होण्याच्या अनुषंगाने परमेश्वर हे स्वीकारतात. तसं ह्या देवतेचे सर्व जे आहेत सर्व देवतांचे जे सामर्थ्य ते परमेश्वर स्वीकारतात आणि त्या माध्यमातून हे सलक्षण विज्ञानच्या कार्य करत असतात. जसं देवतांच्या विद्येच्या माध्यमातून जीवास देणे आणि अशा अनेक लीळा आहे विद्या. तर हे जे आहे सलक्षण विज्ञान याचं कार्य आपण बघितलं. तसं विलक्षण विज्ञान म्हणजे लीळावश्य पशुची परमेश्वर विद्यानंद देते का फळानंद देते, विचार मालिकेतले 66 सूत्र आहे. परमेश्वर लीळावश्य पशुशी म्हणजे
या जीवाला परमेश्वर विद्यानंद देतात का फळानंद देतात? काहींना विद्या देतात, काहींना फळं देतात. तर दे विद्या. आता परमेश्वर जे देतात त्यात सर्व देवतेची जी विद्या आहे त्या परमेश्वर देत असतात. त्या देवतेकडून नाही भेटत आणि देवतेकडून मिळवायचं तर एवढं सोपं पण नाही आहे. परंतु त्या जीवाची त्या पद्धतीची सहेतुक जर क्रिया परमेश्वराने, हेतुक जर क्रिया परमेश्वराची तो करत राहिला, आपण मागच्याच आपल्या सत्संगामध्ये बघितलं, तर सहेतुक जर तो करत राहिला तर त्यातून परमेश्वर त्या जीवाची जेवढी कणव आहे किंवा जेवढी जोड आहे, जेवढा प्रयत्न आहे, तेवढ्या मापाचं त्या देवतेचं फळ, सुखफळ त्याला देत असतात. परंतु परमेश्वर अशी एक विद्या देतात, फक्त विद्येच्या बाबतीत परमेश्वर एक अशी विद्या देतात का त्याला देहविद्या म्हणतात. देहविद्या म्हणजे विकार प्रमादी, आणि विकार जो प्रमादी आहे त्याला प्रायचित्त घेऊन जर आदिकृतीचा जर त्याने आचार केला तर त्या जीवाला देहविद्या हे परमेश्वर देत असतात. म्हणजे या सृष्टी असेपर्यंत त्याला दुःख न होता सुखफळ प्राप्त होऊन आणि जन्ममृत्यू परत परत न येता तो तिथं तसाच राहतो. त्यानंतर सृष्टीचा संहार झाल्यानंतर परत तो जातो आणि पुढच्या सृष्टीमध्ये पहिल्यांदा त्याला भरोशाचं उद्धरून परमेश्वर घेऊन जात असतात. तर ही देहविद्या म्हणजे विकार प्रमादी. आता प्रमादाचे प्रकार असतात, विकार, विकल्प, हिंसा असे प्रमाद आहे. विकार आणि विकल्प आणि हिंसा प्रमाद असे 3 प्रकार जे आहे. तर याच्यामध्ये विकार प्रमाद आणि हिंसा प्रमाद आणि विकल्प प्रमाद हे तिन्ही अनुसरल्याच्या पुरुषाला होत असतात. परंतु त्यांनी जर विकार आणि हिंसेच्या बाबतीत प्रायचित्त जर केलं परमेश्वराला तर त्याला ऊर आहे. प्रायचित्त केलं परंतु परमेश्वराचा पुन्हा संबंध जरी त्याला नाही भेटला तर त्याला पुढं जाऊन मग जर त्याचं जेवढी योग्यता असेल, जेवढा त्याचा आचार असेल त्या पद्धतीने त्याला एक तर देहविद्या देतात, नाही तर सुखफळं देतात. परंतु विकल्प प्रमाद जो आहे तो नामधारक, वासनिक, अनुसरलेले सर्वांना तो बाधत असतो आणि सर्वांना तो येत असतो. पण वासनिकाला विकार आणि हिंसा प्रमाद घडत नसतो, परंतु संस्कार मात्र लागत असतात. मागील काही सत्संगामध्ये याचं आपण चिंतन केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने हा विषय आला तर मी परत पुन्हा तुम्हाला त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि आपण एखादा विषय जेव्हा होऊन गेलेला असतो, त्याचं चिंतन केलेलं असतं, त्यावेळेस जर आपण पुढचा तोच विषय जर आला तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं लगेच चिंतन लक्षात आलं पाहिजे. आपली लगेच ट्यूब पेटली पाहिजे ना, अरे असं असं सत्संगात झालेलं आहे, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. परत दुसरं जे आहे विलक्षण विज्ञानामध्ये देहविद्येची स्थिती. आता पहिल्या तर देहविद्या देतात, दुसरी देहविद्येची स्थिती देतात. म्हणजे विकार प्रमाद्याने प्रायचित्त न घेता, विकार प्रमाद्या झाला, पहिला आहे त्यांनी प्रायचित्त केलं, आदिकृतीचा आचार केला. दुसरा आहे विकार प्रमाद्या झाला पण त्यांनी प्रायचित्त केलं नाही, आदिकृतीचा आचार, तर परमेश्वर त्याला देहविद्येची स्थिती देतात. म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही आहे पण विकार प्रमाद्या झाला आहे, तरीही परमेश्वर दयाळू, माळ, कृपाळू असल्यामुळे देहविद्येची स्थिती, म्हणजे त्याला देहविद्या न देता देहविद्येची जी स्थिती आहे त्याचं तेवढं सुख आहे ते त्याला होत असतं. त्याला देहविद्या न देताही फक्त त्याची चुकी आहे, त्यांनी प्रायचित्त केलं नाही, त्यांनी डबल आचार केला नाही, म्हणजे त्याला ती चुकीच त्याला लक्षात आली नाही, कळाली नाही, परंतु प्रमाद घडला तर मग देहविद्येची स्थिती. परंतु तुम्हाला सांगतो, एक वेळ परमेश्वराचा पुन्हा संबंध मिळवणं सोपं, परंतु देहविद्या मिळवणं एवढं सोपं नाही. कारण इथं डबल आचार, तिथं सिंगल आचार करून, म्हणजे जो परमेश्वराने सांगितलं सरळ सरळ आचार करून जर आपल्याला पुन्हा संबंध प्राप्त होत नसेल तर इथं डबल आचार करून देहविद्या कशी प्राप्त होईल? परंतु हे परमेश्वराचं दया, माया, कृपा करूनच हे कार्य आहे. हे सर्वात मोठं गिफ्ट आहे की त्या जीवाला जाऊ न देता, त्याला दुःखात पडू न देता परमेश्वर त्याला परत इकडं आणण्यासाठी हा परमेश्वराची दयेचं, कृपेचं कार्य आहे. तिसरं आहे विद्यानंद. म्हणजे फळानंद देतात का विद्यानंद देतात? पहिले देहविद्या देतात, दुसरी स्थिती देतात, आणि तिसरं विद्यानंद. म्हणजे विद्या न देता विद्ये इतका आनंद द्यायचा, म्हणजे तेवढाच आनंद त्याला द्यायचा. तिसरं, चौथं आहे फळानंद. फळ न देता फळा इतका आनंद द्यायचा. त्याला फळ तर द्यायचं नाही, कारण तो त्या योग्यतेचा नाही, त्या पात्रतेचा नाही, त्यांनी प्रायचित्त केलेलं नाही, त्यांनी आचार केलेला नाही, त्याला त्याची चूक उमगली नाही आहे. पण परमेश्वर दयाळू, माळ, कृपाळू आहे आणि म्हणून त्याला ते द्यायचं आहे. तर फळ न देता तेवढा ते फळा इतकं जो आनंद आहे तो द्यायचा. परिस्थिती आनंद म्हणजे पाचवं जे आहे पशुत्रयांची यांना दीर्घकाळ स्थिती या विज्ञानातून देतात. पशुत्रयांच्या ठिकाणी जे
जीव आहे आणि त्यांनी जे प्रमाद घडून तिथं गेलेले आहे, तर त्या विज्ञानातून ते देतात कोणता स्थित्यानंद, म्हणजे विलक्षण विज्ञानाचे दातृत्व परमेश्वर तोषासह देतात. तोष, आणि तो तोष म्हणजे काय, कणव भोगून उरला तो तोष. म्हणजे प्रमाद घडल्यानंतरच कणव जोडल्या जाते आणि कणव जोडून जो तोष कणव म्हणजे एखादा जीव अनुसरला, त्यांनी प्रमाद घडला, मग तो विकार असेल, विकल्पाचा असेल, विकल्पाचा नाही, विकार आणि हिंसेचा. विकल्पाला तर मग नंतर ही सृष्टी शून्यच, त्याच्याकडे परमेश्वर बघत पण नाही, तो गेला म्हणजे गेला. कारण विकल्प प्रमादीय म्हणजे देवतेच्या ठिकाणी असलेलं, परमेश्वराला पर्याय त्यांनी निर्माण केला आणि म्हणून परमेश्वराला पर्याय असू शकत नाही, परमेश्वर समर्थ आहे. म्हणून विकल्प प्रमाद जो आहे हा गेला, परत त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं तडजोडच नाही साहित्यामध्ये आणि परमेश्वराच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा. परंतु विकार आणि हिंसा प्रमादीय जर तो झाला, तर त्यांनी कणव म्हणजे जरी प्रमादीय झाला पण त्यांनी देवधर्म सोडला नाही, स्मरण करत राहिला, चिंतन करत राहिला, क्रिया करत राहिली, त्यातून परमेश्वर तोषले. ठीक आहे, गेला तर गेला, परंतु यांनी सोडलं नाही. तो जो तोष आहे त्या तोषास्तव मग परमेश्वर स्थित्यानंद त्याला देतात, की पशुत्रयांची यांचा दीर्घकाळ स्थिती त्याला द्यायची, थोडंसं सुख द्यायचं. तर विलक्षण विज्ञानाचं दातृत्व हे परमेश्वर या तोषास्तव देत असतात. तर हे विलक्षण विज्ञानाचं परमेश्वर कार्य करतात. आता आपण परमेश्वराचे 5 थोवे म्हणजे शक्तीचे 5 थोवे बघतोय. याच्यामध्ये आपण ज्ञान आणि विज्ञान बघितलं, तर तिसरं जे आहे गुण. आता हे जे गुणाचं कार्य आहे, परमेश्वरांच्या गुणाचं जे कार्य आहे, तर हे शक्ती, जड शक्तीचा जो प्रकार आहे, ते आपण परमेश्वर सत्संगामध्ये अत्यंत सविस्तर असं त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. तो सत्संग तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका परमेश्वराच्या याच्यावरती. पहिल्यापासून जे 53 किंवा 54 नंबरपासून जे सुरू झालेले जे सत्संग आहे, तर परमेश्वराचे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेपर्यंत, तर ते तुम्ही परत परत ऐका. त्याच्याशिवाय तुम्हाला ते लक्षात येणं शक्य नाही. कारण हे खूप मोठं सात्विक निर्गुण निराकाराचं, सात्विकच्या पलीकडे निर्गुण निराकाराचं तत्त्वज्ञान आहे, परमेश्वराचं तत्त्वज्ञान आहे. परमेश्वराने श्रीमुखातून सांगितलेलं आहे. आता तेवढ्याच लेवलला आपण गेलो तर ते परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपल्याला कळेल. आपण 10वीतच गेलो नाही, 8वी आणि 5वीतच आहे आणि आपण 10वीचा अभ्यास करायला लागलो किंवा 10वीचा अभ्यासक्रम समजून घ्यायला लागलो, तर कसं शक्य? परमेश्वराला समजून घ्यायचं तर परमेश्वरासारखाच विचार करावा लागेल. परमेश्वराला समजून घ्यायचं तर परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपण तयार किंवा तेवढे योग्यतेचे, पात्रतेचे आपल्याला करावं लागेल. तेव्हा परमेश्वराचं ते तत्त्वज्ञान आपल्याला कळेल. आणि याच्यासाठी आपली तळमळ, याच्यासाठी आपली धडपड, याच्यासाठी आपला प्रयत्न, आणि तो प्रयत्न म्हणजे सतत सत्संग ऐकणं, त्याचं चिंतन करणं, विचार करणं, आणि त्याचं चिंतन करण्याची आपल्या मनाला, आपल्या विचाराला, आपल्या बुद्धीला सवय लावावं लागेल. जसं श्वासोश्वास घेतोय, ती सवय लावावं लागलेली नाही, ती आपोआप सवय लागलेली. एखाद्या वेळेस आपण प्रवासात जात असताना आपल्याला ऐकायची गरज नसते, पण आजूबाजूच्या कानावरती आपले विचार किंवा काही आवाज येत असतात. आपल्याला पाहायची गरज नाही तरी आपले डोळे पाहत राहतात, इंद्रिय कार्य करत असतात. तसं आपल्या बुद्धीला चिंतन करण्याची सवय लावावं लागेल. ऊर्ध्वगतीचं चिंतन करणं तर ती खूप मोठी सवय लागायला लागेल. कारण आदमती, आदगती, आदरती हे मतित्रय जे आपल्याला आहे, अनादि अविद्या जी चिकटलेली आहे, ती आपल्याला उच्च लेवलचं म्हणजे ऊर्ध्व विचारच येऊ देत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ती सवय लावावं लागेल. म्हणजे तो एक प्रकारे बुद्धीचा व्यायाम आहे, मनाचा, आत्म्याचा व्यायाम आहे, आणि तो हळूहळू तो आपल्याला करत न्यावा लागेल. जीव ह्या पदार्थामध्ये आपण याचं खूप सविस्तर चिंतन केलेलं आहे. आपल्याला सारं वाटतंय, पण दुसऱ्याविषयी वाटणं आणि दुसऱ्याला काय वाटतंय ते आपल्याला समजणं, हे म्हणजे ऊर्ध्वगतीचे विचार आहे. आपल्याला आपलं फक्त सारं कळतं, आपल्याला समजतं, पण दुसऱ्याचं काहीच कळत नसेल, समजत नसेल, तर आपण भावना शून्य ठरतो, सत्सद्विवेक बुद्धी आपली जागृत नाही असं ठरतो. आणि म्हणून ऊर्ध्वगतीचा विचार करणं म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं, परमेश्वराचा विचार करणं, आपल्या हिताचा विचार करणं. आपण आपल्या हिताचा विचार करायला लागू, तेव्हा समजायचं का आपण ऊर्ध्वगतीचा विचार करतोय आणि परमेश्वर भक्तीमध्ये आपण आहे, त्या रस्त्यावरती आपण योग्य ठिकाणी आहे असं आपण समजायचं आहे. तर गुण हा विषय आपण, हे अव्यक्ती कारण रूप तर व्यक्ती कार्यरूप असतात परमेश्वराच्या ठिकाणी, आणि धर्म हे अव्यक्ती कार्यरूप तर व्यक्ती कारणरूप असतात. हे आपण सत्संगामध्ये परमेश्वराच्या बघितलेलं आहे की परमेश्वराचे हे शक्ती जे आहे त्या शक्तीद्वारे परमेश्वर कसं कार्य करतात आणि शक्तीमध्ये काय काय येतं. तर हे गुण आणि धर्म हे जड शक्तीमध्ये येतं, आणि अव्यक्ती कोणतं कार्य करतं, व्यक्ती कोणतं कार्य करतं, तर हे आपण त्यावेळेस बघितलं. परत ज्ञान व विज्ञान ह्या दोन्हीही शक्ती मात्र
व्यक्तातही कार्य करतात आणि अव्यक्ती कार्य करतात. म्हणजे परमेश्वराचं जे अखंड कार्य जे आहे ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून चालतं. म्हणजे अव्यक्तीसुद्धा परमेश्वर अवतार नसताना सुद्धा ते कार्य चालतं आणि अवतार घेतल्यानंतर सुद्धा ते कार्य चालतं. तसं गुण आणि धर्माचं जे आहे ते अव्यक्ती व्यक्त आणि व्यक्ती अव्यक्त वेगळं कार्य चालतं. परंतु ज्ञान आणि विज्ञानाचं हे जे कार्य आहे हे परमेश्वराचं सतत व्यक्ती आणि अव्यक्ती सुद्धा चालतं. पण जडाशक्तीमध्ये ह्या शक्ती मोडत असतात. तर त्रय स्वरूपात अंतर्भूत असलेली जी माया आहे ही सर्व देवतांची स्वामिनी आहे, मुख्य देवता आहे. आपण हे बघितलं देवता पदार्थामध्ये बघितलं की देवतेचे 9 थोवे आहे, 81 कोटी 6 लक्ष 10 देवता आणि त्या सर्व देवतेची एक मुख्य देवता म्हणजे माया देवता. आणि ही माया देवता परमेश्वराच्या प्रमुख शक्ती आहे, म्हणजे त्रिगुणात्मक शक्तीपैकी एक प्रमुख शक्ती आहे. तर त्रय स्वरूपामध्ये जे आहे त्रिगुणात्मक म्हणजे त्रय स्वरूपामध्ये परमेश्वराची जी शक्ती ती माया शक्ती आहे. त्रिगुणात्मक ते देवतेकडं राजस तामस सात्विकच्या अनुषंगाने म्हटलं जातं, परंतु त्रंश म्हणजे 3 म्हणून त्रिगुण. तर इथं जे आहे आपण परमेश्वराच्या सत्संगामध्ये पहिल्यांदाच याची फोड केलेली माया, ब्रह्म आणि ईश्वर या तिन्ही मिळून जे एक येतो तो परमेश्वर. माया म्हणजे ही शक्ती, ब्रह्म म्हणजे अव्यक्त स्वरूप, ईश्वर म्हणजे व्यक्त होण्यासाठी तयार असलेलं स्वरूप आणि हे तिन्हीला घेऊन जो व्यक्त होतो तो आणि कार्याला येतो तो परमेश्वर. म्हणजे या चारही शब्दाचे अर्थ आपण त्यावेळेस समजून घेतलेले, ते जाणीव घेतलेले. तर हे जे त्रय स्वरूप जे आहे या त्रय स्वरूपामध्ये ही जी माया शक्ती आहे ही मुख्य माया ईश्वरीचे प्रथमकरण. म्हणजे परमेश्वराने पहिले मायाला कार्याला लावलं आणि त्या अनुषंगाने ती आद्यशक्ती ठरली, आद्यशक्ती माया. आणि त्यातूनच परमेश्वर या सकळ सृष्टीचा व्यापार चालवतात, या शक्तीद्वारे या देवतेच्या माध्यमातून चालवतात. तर परमेश्वरांनी या ज्या शक्ती आपल्याला शक्तीच्या माध्यमातून 5 थव्याच्या माध्यमातून हे कार्य परमेश्वर कसं करतात हे आपण समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. तर परमेश्वराचे हे 5 थोवे आहे, ज्ञान, विज्ञान, गुण, परत धर्म आणि 5वा जे थोवा जो आहे तो चेतनाशक्ती म्हणजे देवता. तर ह्या 5 थोवे जे आहे परमेश्वराचे शक्तीचे त्यातून हे परमेश्वर कसं कार्य करतात हे आपण बघितलं. तर अवतार परत्वे वर्तणारी दाने, आता दाने परमेश्वर देतात, परंतु अवतार परत्वे कसे ते देतात. आता परमेश्वर म्हटला की कोणत्याही अवताराचं, मग तो अवरदृश्य असेल, परदृश्य असेल किंवा उभयदृश्य असेल, आच्छादनीचा वगैरे हे समजण्यासाठी, परंतु कोणत्याही परमेश्वराचा अवतार जो प्रकार आहे फक्त हा जीवाला माहिती होण्यासाठी. हे आता लक्षात घ्या, परमेश्वराने आपल्याला हे माहिती म्हणून, नाही तर जर आपल्याला फक्त तत्वज्ञानात परमेश्वराने सांगितलं असतं परंतु तसे अवतार जर झाले नसते तर आपल्याला कळण्यासाठी समजण्यासाठी खूप अवघड गेलं असतं की अवरदृश्य अवतार म्हणजे काय. तर आपल्याला आज लगेच कळतंय अवरदृश्य अवतार म्हणजे श्री चक्रपाणी प्रभू, परदृश्य अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभू बाबा, उभयदृश्य अवतार म्हणजे श्री चक्रधर स्वामी, श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू. हे लगेच आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला सांगितल्याबरोबर आपल्याला पाहण्यासाठी ती वस्तू जर असेल तर एखाद्या जीवाला पटकन कळतं, समजतं. आणि म्हणून परमेश्वराने हे अवतार घेऊन प्रकार त्याचे दाखवले. याचा अर्थ अवरदृश्य अवताराकडे काही शक्ती नाही तेवढीची असं नाहीये, फक्त ती आच्छादून ठेवलेली आहे. तसंच परदृश्य अवताराकडे सर्व आहे परंतु त्यांनी आच्छादून ठेवली, म्हणजे प्रवृत्ती नाही, कड नाही. तसं उभयदृश्य अवताराची प्रवृत्ती आहे, इकडचंही द्यायचं, अलीकडचंही द्यायचं, पलीकडचंही द्यायचं. परमेश्वराकडे सर्वच आहे, परंतु कोणता अवतार कोणतं दाने देऊ शकतो हे फक्त ढोबळमानांनी आपल्याला साहित्यामध्ये साहित्यकारांनी आपल्यापर्यंत माहिती म्हणून, जनरल नॉलेज म्हणून आपल्याला ते कळवलेलं आहे. याच्यातून आपण संभ्रमित निर्माण व्हायचं नाही, संभ्रमित नाही व्हायचं आहे की मग अवरदृश्य अवतार जो आहे आणि तो जर हेच देतोय तर मग त्या अवताराचा उपयोग काय. तर तसं नाही आहे. तर ते आच्छादरलेलं असतं आणि ते काय देऊ शकतात हे आपल्याला बघायचं. तर संबंधदान हे प्रत्येक अवताराच्या ठायी असतं. संबंधदान आपण मागच्या वेळेस बघितले, दानाचे 4 प्रकार. तर त्या दानाच्या 4 प्रकारामध्ये जो संबंधदान आहे हा प्रत्येक अवतारामध्ये असतं. कारण अवरदृश्य अवतार सुद्धा संबंधदान देतात, परदृश्य अवतार संबंधदान देतात आणि उभयदृश्य अवतार तर देतातच संबंधदान, त्याचा विषयच नाही. परंतु अवरदृश्य अवतार आणि उभयदृश्य अवतार, आता चक्रपाणी प्रभू बाबांच्या बी
सन्निधानामध्ये अनेक भक्त येऊन गेले, म्हणजे त्यांना संबंधदान झालं. तसंच गोविंदप्रभू बाबांच्या परदृश्य अवताराच्या ठिकाणी अनेक भक्त येऊन गेले. ते जरी बोध नाही झाला किंवा अनुसरले नाही तरी संबंधदानाचं फळ मात्र त्यांना प्राप्त झालं. आणि सर्व अवतार म्हणजे अवदृश्य अवतार असो, परदृश्य अवतार असो, उभयदृश्य अवतार असो, हे सर्व अवतार किंवा जे आच्छादनीचे 2 अवतार सांगितले ते असे 5ही अवतार हे संबंधदानाचं फळ या जीवाला देत असतात. असं एकच फळ आहे का ते सर्व अवतार देतात, हे ते म्हणजे संबंधदान. परत आवर्दृश्य अवतार काय देतात, तर आवर्दृश्य अवतार जे चक्रपाणी प्रभू तर लीळादान देतात, साधन रूप लीळा देतात, परत भजन रूप लीळा देतात किंवा उतटणे रूप लीळा, ग्रहणादान, संबंधदान. उदाहरणार्थ श्री चक्रपाणी प्रभू तर ग्रहणादान देतात, उतटणे रूप लीळा हे सर्व संबंधदान हे सर्व अवरदृश्य अवतार म्हणजे चक्रपाणी प्रभू देतात. आता परदृश्य अवतार म्हणजे कैवल्यदान व्यतिरिक्त म्हणजे जे आहे परदृश्य अवतार जे आहे तर कैवल्यदान, लीळादान, साधन न देता साध्य देतात, डायरेक्ट साधन न देता साध्य. म्हणजे प्रतिदिनी श्री गोविंदप्रभू बाबा किडे वगैरे जे होते त्यांना ब्रह्मपदाला पाठवायचे, म्हणजे साधन नाही, डायरेक्ट साध्याला. आता याच्याविषयी बऱ्याच वासना आहे, परंतु ते साध्याला पाठवायचे. तर हे परदृश्य अवताराचं ते भजन रूप लीळा ते करतात, उतटणे रूप लीळा करतात. संबंधदान तर देताच देतात सर्व अवतार. तसं गोविंदप्रभू बाबांनी उतटणे रूप केलं, भजन रूप केलं, परत संबंधदान दिले. परत उभयदृश्य अवतार, उभयदृश्य अवतार सर्व देतात, म्हणजे लीळादान, ग्रहणादान, संबंधदान, कैवल्यदान हे 4ही दाने देतात. हे आपण मागच्याच वेळेस बघितलं. तर उभयदृश्य अवतार हे 4ही दाने देतात. परत आवर आच्छादनीचा परदृश्य अवतार हे जे आहे तर कैवल्यार्थ लीळादान म्हणजे संबंधदान देतात. परदृश्य आणि आवर आच्छादनीचे परदृश्य सारखेच असतात. त्यामुळं फरक एवढाच की आवर आच्छादनीच्या अवताराने स्वीकार केला तर आवराचे कार्य वर्ततात. जसं तुम्हाला मी सांगितलं, स्वीकार केला आणि कड निर्माण झाली तर ते आच्छादनीचे जरी असेल तर आवर्दृश्य अवतार परदृश्य कार्य करू शकतात, परदृश्य सुद्धा आवर्दृश्य कार्य करू शकतात. लीळा चरित्रामध्ये गेल्यानंतर चक्रपाणी प्रभू बाबांच्या जर लीळा आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये आवराच्या बरोबर पराचं बी कार्य आहे. जसं गोविंदप्रभू बाबांचं परदृश्य अवतार जरी असले तरी त्याच्याबरोबर आवराचंही भरपूर कार्य आहे. जिवंत करणं हे आवराचंच कार्य आहे, किंवा काही फळ देणं, सुख देणं, एखाद्या मुलगी मानणं, तिला तिचं कपडे लत्त्याच्या माध्यमातून हे सारं दृष्टपर आहे. म्हणजे पराचं द्यायच्याऐवजी आवराचं पण देतात. ती कड आणि ती प्रवृत्ती ती परमेश्वराची असली पाहिजे. जसे श्रीप्रभू बाबा मार्जारा स्थिती, मातंगा स्थिती, तर हे परदृश्य असून सुद्धा आवराचं कार्य परमेश्वर देत असतात. तसंच पराच्छादनीचा जो आवर्दृश्य अवतार आहे, पराच्छादनीचा आवर्दृश्य म्हणजे चक्रपाणी प्रभू तर लीळादान, ग्रहणादान, संबंधदान, परंतु स्वीकार केला तर आणि पराचेही कार्य वर्तते. जसे की चक्रपाणी प्रभू महाराज जोगऱ्याच्या ठिकाणी अनुताप घडला आणि त्यांना ते मग त्याचा जो आहे ते स्वीकार केलं, त्याचा प्रायचित्त, आणि स्वीकारून त्याला पुढची योग्यता प्राप्त केली. म्हणजे हे पराचं कार्य आहे, परंतु आवर्दृश्य अवतार असताना सुद्धा त्यांनी पराचं कार्य केलं. तर हे जे सर्व आहे अवतार परत वर्तणारी जी दाने ही परमेश्वराचा कड आणि त्यांची प्रवृत्तीवरती या गोष्टी अवलंबून असतात. तर अवतार कार्य जीवास देतच असतात. परदृश्य अवतार म्हणजे अविद्याछेदाचे कार्य, परदृश्य जे अवतार आहे ते अविद्याछेदाचं कार्य करतात. परदृश्य अवतार गोविंदप्रभू बाबा, आवर्दृश्य अवतार देवतांच्या संबंधित विद्या साधने देतात. उभयदृश्य अवतार आहे ब्रह्मविद्या दान व देवता संबंधी विद्या देतात. उभयदृश्य अवतार याचे 2 कार्य, म्हणजे दोन्ही बी अलीकडचं पण पुढचं पण ब्रह्मविद्याशास्त्र पण देतात, पराचं देतात, आवराचं देतात, सर्व काही देतात. आवराच्छादनीचा जो परदृश्य अवतार आहे तो आवर ज्ञान झाकून पराचे प्रकाशन करतात. आवराचं झाकून पराचं प्रकाशन करायचं. आणि पराच्छादनीचा जो आवर्दृश्य अवतार आहे ते पराचं ज्ञान झाकून आवर प्रकाशित करायचं. म्हणजे हाय परमेश्वराकडे सर्व, फक्त ती प्रवृत्ती, तो कड आणि त्या अनुषंगाने ते अवतार कार्य परमेश्वर हे जीवास देत असतात. तर अशा पद्धतीनं आज आपण परमेश्वराच्या या परमेश्वराचा पदार्थ आपण बघितल्यानंतर त्याचं आपण पुढं जाऊन चिंतन करत आहोत की परमेश्वराचे मागच्या सत्संगामध्ये आपण परमेश्वराचे दाने बघितले, संबंधच्या माध्यमातून काय काय वर्ततं जीवाला परमेश्वर देतात. आणि आज
ईश्वर शक्तीचे जे 5 थोवे त्याच्यातून परमेश्वरचे कार्य करतात त्याचं आपण चिंतन केलं. त्याचप्रमाणे ते चिंतन करत असताना हे जे परमेश्वराचं अवतार पर्वते वर्तणारी जाणे त्याचं आपण चिंतन केलं. अवतार कार्याचं जीवास परमेश्वर काय देतात याचंही आपण चिंतन केलं. तर आज आपण या 64 नंबरच्या सत्संगामध्ये परमेश्वराच्या अनुषंगाने परमेश्वर काय काय देतात जीवाला आणि जीव या परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराच्या भक्ती करत असताना आपणही काय अपेक्षा काय ध्येय परमेश्वराकडून ठेवलं पाहिजे. फक्त परमेश्वराचं प्रेम मिळावं हेच ध्येय ठेवून आपण आपली भक्ती आणि आपली तळमळ, आपली धडपड, आपलं स्मरण, चिंतन, क्रिया ही सर्व काही जे बी आहे ही फक्त परमेश्वरचं प्रेम मिळावं याच्यासाठीच हवं किंवा याच्यासाठीच करतोय किंवा याच्यासाठीच करायला पाहिजे हे ध्येय आणि हे उद्देश ठेवून जर आपण करत राहील तर नक्कीच परमेश्वर आपल्याला परमेश्वराचं प्रेम देतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला याचं नक्की आम्हाला कळवा. सबस्क्रायबर करा आणि काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.